स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। आत्ता मी मंत्रालय परिसरात आहे। मंत्रालयाची इमारत जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी तिरंग्यात नाहून निघताना मंत्रालयाची इमारत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत मनमोहक दृश्य जे आहे हे आपल्याला मंत्रालय परिसरात आल्यानंतर पाहायला मिळते। अनेक जण या ठिकाणी थांबतायत, फोटोज काढतायत, कारण काही दृश्य या ठिकाणून या रस्त्यावरून जाताना तुम्हाला थांबायला भाग पाडतंय अशा पद्धतीचं चित्र जे आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं तर संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत ठिकठिकाणी अशा पद्धतीची विद्युत रोषणाई, तिरंगाची विद्युत रोषणाई जी आहे ही आपल्याला पाहायला मिळते। मग मुंबई महानगरपालिका असेल, मंत्रालय असेल किंवा शासकीय इतर इमारती असतील, या इमारतींवरती अशा पद्धतीची तिरंग्याची विद्युत रोषणाई जी आहे ही करण्यात आलेली आहे। आणि या मंत्रालय परिसरात जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं हे मनमोहक दृश्य मोबाईल टिपण्यासाठी सुद्धा गर्दी जी आहे ही होताना आपल्याला पाहायला मिळते। अनेक नागरिक, अनेक तरुण हे या ठिकाणी थांबतायत, मंत्रालयाच्या इमारतीचा फोटोज जे आहेत हे काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुंबईत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच मोठा उत्साह जो आहे हा मुंबईकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि मंत्रालय परिसरातील ही दृश्य अत्यंत मनमोहक रित्या जी आहेत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील अनेक शासकीय इमारतींवरती अशाच पद्धतीची विद्युत रोषणाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह विशाल पाटील, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।